नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। आणि ही सर्व प्रश्नोत्तरे चालू घडामोडी या विषयावर आधारित आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहे 1 आनंद महिंद्रा, 2 जयराम रमेश, 3 चेतन भगत, 4 गोपीचंद पी हिंदुजा। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोपीचंद पी हिंदुजा। नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक गोपीचंद पी हिंदुजा हे आहेत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने पदतालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत 1 पहिला, 2 तिसरा, 3 चौथा, 4 दुसरा। तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दुसरा। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने पदतालिकेत दुसरा क्रमांक मिळविला आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन आहे 1 195, 2 191, 3 188, 4 185। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 195। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 195 पदके जिंकली आहेत। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे आशियाई ट्रायथलॉन स्पर्धा कोठे सुरू होत आहे? ऑप्शन आहे 1 कोलकाता, 2 चेन्नई, 3 हैदराबाद, 4 मुंबई। तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई। आशियाई ट्रायथलॉन स्पर्धा चेन्नई येथे सुरू होत आहे। आता पुढचा प्रश्न आहे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या स्वाती शिंदेने किती किलो वजनी गटात कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले? ऑप्शन आहे 1 54 किलो, 2 55 किलो, 3 53 किलो, 4 56 किलो। तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 53 किलो। 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या स्वाती शिंदेने 53 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले। आता यानंतरचा पुढचा प्रश्न नवीन प्राप्ती कर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत 1 आयकर कायदा 1963, 2 आयकर कायदा 1961, 3 आयकर कायदा 1960, 4 आयकर कायदा 1965। तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आयकर कायदा 1961। नवीन प्राप्ती कर विधेयक 2025 हे आयकर कायदा 1961 कायद्याची जागा घेणार आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नवीन प्राप्ती कर विधेयक 2025 कधीपासून लागू होणार आहे? ऑप्शन आहे 1 1 मार्च 2025, 2 1 जुलै 2025, 3 1 जून 2025, 4 1 एप्रिल 2025। तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 2025। नवीन प्राप्ती कर विधेयक 2025 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे
मणिपूर विधानसभेची मुदत किती वर्षापर्यंत आहे? ऑप्शन आहे 1. 2029, 2. 2027, 3. 2028, 4. 2026. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 2027. मणिपूर विधानसभेची मुदत 2027 या वर्षापर्यंत आहे. आता पुढचा प्रश्न आहे, सेंद्रिय खत उत्पादनात देशाचे कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन आहे 1. पंजाब, 2. बिहार, 3. हरियाणा, 4. झारखंड. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पंजाब. सेंद्रिय खत उत्पादनात देशात पंजाब हे राज्य प्रथम स्थानावर आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 2023-24 या वर्षात किती लाख मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन झाले? ऑप्शन आहे 1. 124 टन, 2. 136 टन, 3. 130 टन, 4. 161 टन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 161 टन. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 2023-24 या वर्षात 161 लाख मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन झाले. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? ऑप्शन आहे 1. नागालँड, 2. राजस्थान, 3. आसाम, 4. मणिपूर. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. मणिपूर. खालीलपैकी मणिपूर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न, सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत. 1. चौथा, 2. दुसरा, 3. तिसरा, 4. पहिला. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. दुसरा. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले? तर ऑप्शन आहे 1. कुस्ती, 2. लांब उडी, 3. खो खो, 4. कबड्डी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कुस्ती. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने कुस्ती या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर आता पुढचा प्रश्न घेऊया, नवीन प्राप्ती कर विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले आहे? ऑप्शन आहे 1. पीयूष गोयल, 2. राजनाथ सिंह, 3. गजेंद्रसिंह चौहान, 4. निर्मला सीतारामन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. गजेंद्रसिंह चौहान. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 लोकसभेत गजेंद्रसिंह चौहान यांनी सादर केले आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेनादल संघाने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? ऑप्शन आहे 1. 67, 2. 69, 3. 63, 4. 65. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 67. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेनादल संघाने सर्वाधिक 67 पदके जिंकली आहेत. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्णपदके जिंकली आहेत? तर ऑप्शन आहे 1. 55, 2. 53, 3. 57, 4. 58. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 53. उत्तराखंड येथे पार पडलेल्या
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 53 सुवर्णपदके जिंकली आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, रजत पाटीदार यांची कोणत्या IPL संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन आहे 1 MI, 2 CSK, 3 DD, 4 RCB. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 RCB. रजत पाटीदार यांची RCB IPL संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे, 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात पार पडली आहे? ऑप्शन आहे 1 उत्तर प्रदेश, 2 महाराष्ट्र, 3 राजस्थान, 4 उत्तराखंड. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 उत्तराखंड राज्यात पार पडली आहे. आता पुढचा प्रश्न आहे, ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी 2025 अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन आहे 1 जोमिल वॅरिकॅन, 2 विराट कोहली, 3 केन विल्यमसन, 4 रोहित शर्मा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जोमिल वॅरिकॅन. ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी 2025 अवॉर्ड जोमिल वॅरिकॅन यांना जाहीर करण्यात आला आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा कोठे पार पडली? ऑप्शन आहे 1 इंदौर, 2 जयपूर, 3 हैदराबाद, 4 चेन्नई. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जयपूर. राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा ही जयपूर येथे पार पडली. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.